अंधेरीहून घाटकोपरकडे जाणारी मेट्रो सेवा ही आता ठप्प झाली आहे। पावसाचा मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम दिसतोय। तर यावेळेस आपण बघू शकतोय अचानक पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मेट्रो 1 ची सेवा देखील ठप्प झालेली आहे। अंधेरीहून घाटकोपरच्या दिशेने जाणारी मेट्रो सेवा आता ठप्प झालेली आहे। आपण ही दृश्य बघू शकतोय। त्यामुळे मेट्रो स्थानकावरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी सुद्धा झालेली आहे। तर अनेक नागरिक जो आहे ते मेट्रोमध्ये तात्काळत उभे असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। पावसाचा परिणाम आता मेट्रो सेवेवर लगेचच दिसतोय। तर गेल्या अर्ध्या तासापासून मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि याचा परिणाम आता मेट्रो सेवेवर झालेला आहे। सामडेवीची या ठिकाणची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। घाटकोपर ते अंधेरी या दरम्यानची वाहतूक सेवा आता ठप्प झालेली आहे। त्यामुळे मोठी गर्दी आपल्याला मेट्रो स्थानकावरती बघायला मिळते। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, आपण बघतोय आता लगेचच पावसाचा परिणाम मेट्रो सेवेवर झाला असल्याचं बघायला मिळतंय। मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी नागरिकांनी आता केलेली आहे। सविस्तर माहिती या संदर्भात। पावसाने आहे ती जोरदार अचानक हजेरी लावली होती, त्यामुळे मेट्रो स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। कुठेतरी पाऊस हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या ज्या मेट्रो आहेत त्या थोड्या धीम्या गतीने चाललेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे लोकांची गर्दी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात मेट्रो स्थानकात झाली पाहायला मिळाली। निश्चितच मयूर, धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी। मुंबईमध्ये मेट्रो आता ठप्प झालेली आहे। ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो ठप्प झालेली आहे। ही वेळ जी आहे यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते आपल्या ऑफिस बाहेर कार्यालयाबाहेर पडत असतात। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काही या संदर्भात अपडेट मिळाली आहे का? किती वेळात ही सेवा जी आहे ती सुरळीत होऊ शकते या संदर्भात काही माहिती मिळते का सविस्तर? नक्कीच ही जी मेट्रो सेवा आहे हा जर पाऊस असा जर सतत अजून कायम राहिला तर ही मेट्रो सेवा साधारण पाऊण ते 1 तासाच्या नंतर चालू होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत लोकांची जी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे किंवा लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात मेट्रो स्थानक ते इथे पोहोचले आहेत आणि लोकांची तारांबळ आहे ती मोठ्या प्रमाणात उडवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। जर हा पाऊस असा अजून पाऊण तास तरी पडत राहिला, पाऊण ते 1 तास, तर मेट्रो ही बंद पडण्याची देखील शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। निश्चितच धन्यवाद मयूर या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय ऐन गर्दीच्या वेळी आता मेट्रो सेवा ठप्प झालेली आहे। मेट्रो 1 हा मार्ग बंद झालेला आहे आणि त्यामुळे या सर्व प्रवाशांना, काही प्रवाशांना मेट्रोमध्ये तर काही प्रवाशांना स्थानकावरच तात्काळत थांबावं लागलेलं आहे। आणि हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर मेट्रो सेवा आणखी काही काळासाठी ठप्प राहू शकते असा अंदाज सध्या वर्तवला जातोय। खरं तर हा प्रवासाचा कालावधी आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडलेले असतात आणि यावेळेसच मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे। मुंबईकरांनो, घराबाहेर